काय करणार, वैताग आलाय कबुतरांचा. ताईंना शेवटी मी थांबून घेतलं. पण जे खातो तर आपण पण ते ताटाखाली ते सर्कल बनवायचं असतं. मग काय बनवून खायला घालतो मित्राला. तर त्या ठिकाणी उद्या मंगल कलशाची पूजा आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आत्ता मी टेरेसवरती आलेली आहे प्राणायाम करण्यासाठी. बाकी सूर्यनमस्कार आणि योगासनं मी सकाळीच केलेले, पहाटे 6 वाजता उठून घरामध्येच केलेले. म्हणलं आता सूर्यप्रकाश पण घेणं होईल आणि प्राणायाम पण होईल उन्हामध्ये, म्हणून मी आलेली आहे टेरेसवरती प्राणायाम करण्यासाठी. आता सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात अगोदर. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद म भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. हे बघा, थंडीमुळे धुक्यामुळे पूर्ण शहर धुक्याने वेढलेलं आहे. हे बघा, आणि आजी पण आलेले आहेत सकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठी. चला आता मी पण प्राणायाम करून घेते सूर्यनारायणच्या कोवळ्या प्रकाशामध्ये. चला, प्राणायाम झालेला आहे माझा. आणि काल मनाने कपडे सुकायला टाकलेले 2-3 कपडे तसेच होते, इथे घेऊन जाते आता घरी. खूप थंडी वाजत आहे अजून सुद्धा. दादू दादू उठलेला आहे आणि ब्रश करत आहे. आणि इकडे फोंडजी देवपूजा करत आहेत. फोंडजी आज लवकर देवपूजा करायला बसलेले आहेत. बाकी इथे टेरेसवरती जाता वेळेस मी भाज्या धुवून ठेवलेल्या. आता घेते स्वयंपाक करून पटकन. आणि गॅसवरती दूध ठेवलेले आहे आणि ह्या दुधापासून मी खीर करणार आहे. आज द्वादशी आहे, कालच्या एकादशीच्या व्रताचं पारण करायचं आहे, त्याच्यामुळे गोड पदार्थ काहीतरी बनवते. आता मी देवाच्या नैवेद्यासाठी रव्याची खीर केलेली आहे, इन्स्टंट लगेच तयार होते. आणि एका साईडला स्वयंपाक पण करत आहे. लीजिए फोंडजी नैवेद्य. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. गरमागरम भोजन आता फोंडजींना मिळत आहे. तव्यातून काढलेली चपाती डायरेक्ट. आणि थंडीमध्ये गरमागरम भोजन खाण्याचा आनंद वेगळाच असतो. लीजिए. चला, आता मी आणि दादू जेवण करायला बसलेला आहोत. दादू व्हिडिओ काढत आहे, त्याच्यामध्ये दिसत नाहीये. आणि आज जेवणामध्ये मी केलेला आहे पालकची भाजी, फ्लावरची भाजी, खीर आणि चपाती. नदोष होणारी पते. जय श्री कृष्ण. जेवण झाल्या कोण आलेला आहे म्हणा आला का काय. अरे या ताई आहेत. मला काय वाटलं लहान आला या. हा 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 हा, या ताई खाली राहत आहेत इथं. त्यांच्या सासूबाई पाहत आहेत. कबुतरामुळे यांच्या पण गॅलरीमध्ये खूप घाण पडत आहे. ताई सांगायला आले आहेत कधी जाणार आहे ते. हे बघा कसे बसलेत बघा, जायलाच तयार नाहीयेत. हा हा, 1-2 दिवसात ते जाणारच आहेत. ते काढून टाकणार आम्ही सगळं. नाही नाही, बरोबर आहे. त्रासच आहे ना, आम्हाला पण खूप त्रास आहे. बघा कसं घाण झालंय. आम्ही इथे बघा कपडे पण नाही टाकत वरती. हे बघा आलं बघा. आज सुट्टी आहे ताई, घरून आहेस. बसा कॉफी करते. ताईंना शेवटी मी थांबून घेतलं कॉफी पिण्यासाठी. घ्या. ओके. मंगळवारची किंवा गुरुवारची पूजा करते मी, तेवढेच नाही का. हो, मार्गशीर्ष महिना पण चालू आहे. मस्त गरमागरम कॉफीचा आनंद घेतो थंडीच्या दिवसात. चांगली झाली का. चालेल चालेल. हा ओके, या पुन्हा ताई. हा हा. चला, ताई गेलेले आहेत. त्यांच्या गॅलरीमध्ये पण खूप घाण पडत आहे कबुतरांची. काय करणार, वैताग आलाय कबुतरांचा. आता 2-3 दिवसाची कदाचित ते उडून जातील. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण ग्रिल स्वच्छ करून घेतो. कोण आलेला आहे. हांजी, आत्ता मना आला माझा. स्वागत है आपका बेटा, स्वागत है. हा, आज काय सांगितलं सांग. कसं जेवण करायचं किंवा जेवणाची पद्धत काय. जेवणाची पद्धत सांगितली स्वामींनी. ठीक आहे, सांग. कशी असते क्षत्रियांची, नंतर ब्राह्मणाची कशी असते. हा, क्षत्रियांची जेवणाची पद्धत सांग. पण मला एवढंच माहिती की आपण जे खातो तर आपण पण ते ताटाखाली ते सर्कल बनवायचं असतं. जसं जेवणाला आपण चौकोन बनवतो ना,
तसं आपल्याला सर्कल बनवायचं आणि तेच आनंद ब्रह्मा विष्णू नाही हा का? हा हा ते म्हणायचं ते श्लोक आहेत त्याच्यात. हा आनंद ब्रह्मा इथे ना कॅमेरामध्ये सांग ना, आपल्या व्ह्युअर्सला पण सांग, फॅमिली मेंबरला सांग. हा तेच तर आपण जे करतो ना ते बरोबर आहे. फक्त आता फक्त काय बघा. ताटाखाली ते ठेवायचं, ताटाखाली Plus. जल ठेवायचं, सर्कल करायचं. हा, अच्छा. पाण्याचं circle आणि करायचं. त्याच्यावरती ताट ताट ठेवायचं ठेवायचं. आणि मग अनम ब्रह्मा रस विष्णू भोक्ता पाणी देवजनादम एवं इथं ठेवायचं, पाणी तर ठेवायचं, असं ओतायचं नाही खाली, हातात पाणी हातात घ्यायचं. ठेवायचं. असं असं झालं. हातात पाणी ठेवायचं, ओतायचं नाही खाली, ताटाभोवती नाही ओतायचं. तीन फेरी असं तर करायचं. आज स्वामींनी ही माहिती सांगितलेली ही आहे. माहिती नाही का त्या हा श्लोकामध्ये? श्लोकामध्ये आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण सांगत असतात स्वामी महाराज. नाही. रोज अध्यायाचे मग त्याचं विश्लेषण. हा अध्यायांचं विश्लेषण. सॉरी, मना माझ्या शिद्र काय बच्चा पारायणला जाऊन केळी दिलेली आहे. उद्या- आज काय होता नाश्ता? उपीट. अच्छा. त्याच्यामध्ये बीन्स पण होते. बीन्स, वाटाणा, काय ते? कांदा लसूण नसतो पण. कांदा लसूण नव्हता, मिरची पण नव्हती, पण ते बीन्स टाकली. अच्छा, बिना मिरची. बीन्स आणि ते डाळी नाही का? हा डाळ, डाळी. चणा डाळ. ते आणि तो उद्याचे सूचना पण दिली. उद्या ते पांढरं घालून घ्यायचं. पांढरे वस्त्र. कोणता अच्छा, घालला किंवा काय घालला पण सगळं पांढरं असतं. ठीक आहे बेटा. उद्या शेवटचा दिवस आहे पारायणचा. पारायणचा शेवटचा दिवस आहे आणि परवा दिंडी. दिंडी. ठीक आहे, 2 दिवस राहिले आता. जा. त्यावेळेस भगवा घालून यायचं सगळं. ठीक आहे. आणि माझ्या बघा ह्या वर्षी एवढ्या लहान वयात पारायण केलेलं आहे, मला खूप आनंद झाला. बस आणि आज ऐसे ही धर्म का काम किया करो. 45 झाला. अध्याय का? ठीक आहे. आता किती अध्याय आहेत एकूण? 52. 52 आहेत. उद्या होऊन जातील, उद्या परवा. ठीक आहे. मोठे- जेवण मोठे- करायचं आहे? मला ठीक आहे, करियो. आणि खालो उद्याची खाना. सूचना पण दिलेली आहे ते पण करा. ठीक आहे, ठीक आहे, ओके. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि माझी घरातली सगळी कामं सुद्धा संपलेली आहेत. फक्त आता कपडे सुकायला टाकायचे आहेत टेरेसवरती. आता ते काम माझ्या मनाला सांगते आणि मी कालचा व्हिडिओ एडिट करायला बसते. मनारे झोपण्याच्या तयारीत होता. दादूचा मित्र आलेला आहे पार्थ. कसा आहेस बाळा तू? निवांत आहे बघा, मी पण मस्त आहे. आमचं हेच काम आहे, व्हिडिओ काढायचं, एडिट करायचं, अपलोड करायचं. दादू बाहेर गेला. मग काय बनवून खायला घालतो मित्राला? काय नाही. कॉफी. कॉफी दादू खूप सुंदर छान टेस्टी कॉफी बनवतो. हां कॉफी बनव. ठीक आहे. पार्थला लाडू देते खायला. हे घे ड्रायफ्रुट्स लाडू खा. माझा व्हिडिओ एडिट करायचा थोडासा राहिलेला आहे, आता तो करून घेते. दादू त्याच्या मित्रासाठी कॉफी बनवून देईल. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. आत्ता व्हिडिओ अपलोड 4 वाजता झालेला आहे. बाकी मी एवढा वेळ गहू स्वच्छ केले आणि गिरणीमध्ये दळायला पण टाकलेले आहेत. आता फक्त बटन चालू करायचं राहिलेलं आहे. हे बघा चेंबर पूर्ण भरलेला आहे गव्हाने. आता बटन चालू करते. गिरण मॅडम आता आरामात गहू दळा. दरवाजा बंद करून घेते, नाहीतर आवाज आणि धूळ खूप येते घरामध्ये. बाकी माझा दादू आता अभ्यास करून थकलेला आहे. आता रिफ्रेशिंगसाठी गेम खेळत आहे. एम आय राईट? एम आय राईट? काय रिफ्रेशिंगसाठी गेम बघत आहे का खेळत आहे? तू सांग. हातामध्ये कीबोर्ड नाही. नाही बघत आहे. वॉचिंग ओनली, वॉचिंग ओनली. हाँ मल्टीटास्किंग. ओ भाई माँ का व्हिडिओ भी देख रहा है पुत्र. आणि माझा मना तिकडे झोपलेला आहे. आता थोड्या वेळाने त्याला उठवते. अंधार झालेला आहे 5 वाजताच. क्या ही करे. बाकी आता मी बाजारात चाललेली आहे. मना गुरुचरित्राचं पारायण करत आहे श्री गुरुदत्तांच्या मंदिरामध्ये. तर त्या ठिकाणी उद्या मंगल कलशाची पूजा आहे. तर त्या पूजेचं सगळं साहित्य घेण्यासाठी मी बाजारात चाललेली आहे. आता मनाने जेवढं साहित्य सांगितलेलं आहे तेवढं घेऊन येते जाऊन. चला आलेली आहे मी बाजारातून घरी. आणि बाजारातून बघा भाजी आणलेली आहे. त्याच्यानंतर हे पूजेचं साहित्य आणलेलं आहे. फूल, नारळ एवढं आणलेलं आहे. आता या फुलापासून लहानसा हार बनवायचा आहे. हांजी करियो पूजा पाठ. चलो चलो चलो. आणि माझा लबाड बच्चा आत्ता उठलेला आहे. मग अशी मी जात्या वेळेस याला उठून गेलेली, नाही उठला आणि आत्ता उठलेला आहे. माझा मना खूप झोपाळू आहे. याला खूप झोप लागते खाण्यासाठी. खाना काम खायगा लेकिन नींद ज्यादा खायगा. हो ना बेटा? लहान असताना एकदा काय केलेलं, आम्ही कुठेतरी बाहेर गेलेलो आणि हा एकटाच घरी होता. कडी लावून झोपला होतो. तास 1.5 तास यानं कडेच उघडली नाही. शेवटी आम्ही टेरेसवरती जाऊन बसलो कितीतरी वेळ. ऐसा तो आहे मेरा बच्चा. आता मी जाते वेळेस याला उठवून गेले, हा म्हणाला आणि तसंच झोपला. आणि आल्यानंतर आता उठवलं, मग उठून बसलेला आहे मेरा बच्चा. चलो हात पाय धुलो
पूजापाठ करूया. चला आता मी सुद्धा आवरून घेते, पूजापाठ करतो, संध्याकाळचा स्वयंपाक पण करून घेते. आज मला कीर्तनाला सुद्धा जायचं आहे. तर व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.